कोणत्याही लोकशाही देशात अध्यक्ष किंवा पंतप्रधान पदाइतकंच महत्त्वाचं पद असतं विरोधी पक्षनेता. आपल्या देशात यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, बाबू जगजीवन राम, पी.व्ही. नरसिम्हा राव, राजीव गांधी, लालकृष्ण अडवाणी, शरद पवार, सोनिया गांधी, सुषमा स्वराज यासारख्या दिग्गज नेत्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलंय. विरोधी पक्षनेतेपदी राहिलेले अटल बिहारी वाजपेयी, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिम्हा राव यासारखे नेते देशाचे पंतप्रधान देखील राहिलेले आहेत. त्यामुळे या पदाला अत्यंत महत्त्व आहे. विरोधी पक्षनेते पद जनतेचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी सर्वोच्च माध्यम आहे. त्यामुळे देखील त्याचं महत्त्व अधिक आहे. अशा महत्त्वाच्या पदावर गेली 10 वर्ष कोणीही नव्हतं. कारण एखाद्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी लोकसभेत 10% जागा जिंकाव्या लागतात. आपल्या लोकसभेची सदस्य संख्या आहे 543. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी 54 सदस्यांची गरज असते. पण गेली 10 वर्ष विरोधी पक्षातील कोणत्याही पक्षाला 54 जागा मिळाल्या नसल्यामुळे देशात विरोधी पक्ष नेताच नव्हता. यावेळी मात्र काँग्रेस पक्षानं 99 जागा जिंकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. पण हा विरोधी पक्षनेता गांधी परिवारातील असेल की बाहेरचा? नक्की कोणाकोणाची नावं या पदासाठी चर्चेत आहेत आणि राहुल गांधी विरोधी पक्षनेता होणार का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची 8 जूनला बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासंदर्भात एक ठराव मांडण्यात आला. त्यानुसार राहुल गांधींनी हे पद स्वीकारावं असा ठराव वर्किंग कमिटीने पारित केला. राहुल गांधींनी आपण यावर विचार करू असं सांगितलं असल्याचं म्हटलं होतं. पण या घटनेला आता 10 दिवस उलटून गेले असले तरी अजूनही राहुल गांधींनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. राहुल गांधी ही जबाबदारी घेण्यास इच्छुक नसून पक्षातील गांधी परिवाराशी जवळीक असलेल्या नेत्याला ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात येईल अशी माहिती मिळतेय. अशा वेळी विरोधी पक्षनेता पदासाठी 3 काँग्रेस नेत्यांची नावं पुढे येत आहेत. मनीष तिवारी, कुमारी शैलजा आणि गौरव गोगोई. नक्की हे 3 नेते आहेत कोण? त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे आणि त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यामागं काय कारण असू शकतात तेही समजून घेऊयात. सर्वात आधी माहिती घेऊयात मनीष तिवारी यांची. मनीष तिवारी हे जवळपास 3 दशकापासून काँग्रेस पक्षासोबत जोडले गेलेत. हिंदू शीख एकतेसाठी काम करणारे त्यांचे वडील खासदार विश्वनाथ तिवारी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर मनीष तिवारी राजकारणात आले. काँग्रेसची विद्यार्थी शाखा NSUIच्या कॉलेज लेव्हल प्रेसिडेंट पदापासून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली आहे. 1988 साली ते NSUIचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. 1997 मध्ये त्यांना अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सचिव पदाची जबाबदारी मिळाली. 1998 मध्ये ते युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मनीष तिवारी आतापर्यंत 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेत आणि तेही प्रत्येक वेळी वेगळ्या जागेवरून. 2009 ला ते पंजाबमधील लुधियाना लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. 2019 ला अनंतपूर साहिब मतदारसंघाचे खासदार झाले. तर यावेळी ते भाजपसाठी सेफ सीट समजल्या जाणाऱ्या चंदीगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेत. मनीष तिवारी यांनी भाजपच्या संजय टंडन यांचा 2504 मतांनी पराभव करून ते 3ऱ्यांदा लोकसभेत पोहोचलेत. मनीष तिवारी यांचं नाव चर्चेत असण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांना असलेला संसदीय राजकारणाचा अनुभव. 3 टर्म खासदार असण्यासोबतच त्यांनी 2012 ते 2014 या काळात महत्त्वाच्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलंय. याशिवाय 2019 ते 2024 या काळात त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चेत सहभाग घेऊन महत्त्वपूर्ण सूचना देखील केलेल्या आहेत. अर्थ मंत्रालयाच्या संबंधित स्थायी समितीवर देखील त्यांनी काम केलंय. त्यांचा हा सत्तेत आणि विरोधात काम करण्याचा अनुभव त्यांना विरोधी पक्षनेता पदाच्या शर्यतीत बऱ्याच वरच्या क्रमांकावर नेऊन ठेवतो. पण मनीष तिवारी हे काँग्रेसमधील G23 नेत्यांपैकी एक आहेत ज्यांनी काँग्रेस पक्षांतर्गत सुधारणांसाठी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. जे पत्र गांधी परिवार आणि काँग्रेस नेतृत्वावर टीका म्हणून पाहिलं गेलं. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता करतील का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. पण त्यांच्याकडे असलेला दांडगा अनुभव पाहता, तसंच त्यांची हिंदी, इंग्रजी, पंजाबी या भाषेवरील पकड पाहता ते जास्त चांगले विरोधी पक्षनेते ठरू शकतात असं देखील बोललं जाते. यानंतर कुमारी शैलजा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्या गांधी घराण्याशी एकनिष्ठ आहेत. सोनिया गांधींशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. शैलजा यांचे वडील दरबीर सिंग हे काँग्रेस पक्षासोबत जोडलेले होते. शैलजा यांनी देखील महिला काँग्रेसमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली आहे. 1990 साली त्यांची महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. 1991च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली आहे आणि जिंकली देखील. याच टर्ममध्ये त्यांना शिक्षण मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. पुढील काळात हरियाणातील सिरसा आणि अंबाला या 2 लोकसभा मतदारसंघातून त्या जवळपास 5 वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या आहेत. पुरुषप्रधान हरियाणाच्या राजकारणात शैलजा पक्षातील आणि विरोधी पक्षातील नेत्यांना चांगलीच टक्कर देत असल्याचं दिसून आलंय. अशीच टक्कर त्या सरकार विरोधात देखील देतील हे ओळखूनच त्यांना विरोधी पक्षनेता केलं जाऊ शकतं असं देखील बोललं जातंय.
शैलजा यांना विरोधी पक्षनेता करण्यात येऊ शकतं हे म्हणण्याचं अजून एक कारण म्हणजे हरियाणातील पक्षांतर्गत राजकारण. हरियाणा काँग्रेसमध्ये कुमारी शैलजा आणि माजी मुख्यमंत्री भूपेंदर हुड्डा असे दोन गट आहेत ज्यांचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील हरियाणातील उमेदवार निवडण्यापासून ते त्यांचा प्रचार करण्याची सर्व जबाबदारी भूपेंदर हुड्डा यांची होती. भूपेंदर हुड्डा हे जवळपास सर्वांच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला हजर होते. अपवाद फक्त कुमारी शैलजा यांचा होता. हुड्डा गटाकडून त्यांना पाडण्यासाठी देखील प्रयत्न केले गेले असं बोललं जातं, पण त्यांच्यावर गांधी परिवाराचा हात असल्यामुळं आणि लोकांमध्ये चांगली ताकद असल्यामुळं कुमारी शैलजा यंदा देखील 2,68,497 पेक्षा जास्त मतांनी निवडून आल्यात. त्यामुळं हरियाणा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी कमी करायची असेल तर कुमारी शैलजा यांना केंद्रात विरोधी पक्षनेत्यासारखं महत्त्वाचं पद देऊन त्यांचं पुनर्वसन केलं जाऊ शकतं. यामुळं ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत हुड्डा गटाला देखील फ्री हँड दिला जाऊ शकतो. भाजप हरियाणात सध्या कमजोर स्थितीत असल्यामुळं काँग्रेसनं आपले पत्ते नीट टाकले तर त्यांना हरियाणात सत्ता मिळू शकते. पण त्यासाठी हुड्डा किंवा शैलजा यांच्यापैकी एकानं केंद्रात जाऊन दुसऱ्यानं राज्यात लढत देणं गरजेचं आहे. या कारणामुळे देखील शैलजा यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी गौरव गोगोई या तरुण नेत्याचं नाव देखील चर्चेत आहे. आसामच्या जोरहाट लोकसभा मतदारसंघातून ते यावेळी खासदार झालेत. याआधी 2 वेळा ते कालियाबोर मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. जोरहाटमध्ये त्यांच्या विरोधात उमेदवार जरी तपोन गोगोई असले तरी त्यांची खरी लढत ही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्या विरोधात होती, कारण शर्मा यांनी ही लढत वैयक्तिक केली होती. गौरव गोगोई यांच्यामुळेच हिमंता यांनी काँग्रेस सोडल्याचं देखील सांगितलं जातं. गौरव यांचे वडील आणि आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई त्यांच्या मुलाला राजकारणात प्रमोट करण्यासाठी प्रयत्न करत होते. तरुण गोगोई मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात आमदारांनी बंड करून हिमंता बिस्वा शर्मा यांना पाठिंबा दिला होता. मात्र गौरव गोगोई यांनी राहुल गांधींना भेटून आसाममध्ये नेतृत्व बदल होणार नसल्याचं सांगितलं. त्यानंतर हिमंता बिस्वा शर्मा यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. या सगळ्या कारणांमुळे राहुल गांधी आणि गौरव गोगोई दोघंही हिमंता बिस्वा शर्मा यांच्या निशाण्यावर असतात. तसंच हे दोघंही वेळोवेळी शर्मा यांना टार्गेट करत असल्याचं देखील दिसून आलंय. त्यामुळं यावेळी कोणत्याही स्थितीत गौरव गोगोई याचा पराभव करण्याचा चंग शर्मा यांनी बांधला होता. मात्र सगळ्या यंत्रणेच्या विरोधात उभं राहून गौरव गोगोई खासदार झालेत आणि त्यामुळेच राहुल गांधी त्यांना विरोधी पक्षनेता करण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय राहुल गांधी हे सातत्यानं अंबानी अदानी मुद्द्यावरून सरकारला घेरत असतात. याविषयी गौरव गोगोई यांनी देखील वेळोवेळी सरकारवर टीका केल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे राहुल गांधी आणि गौरव गोगोई यांचे विविध धोरणात्मक विषयांवर विचार सारखेच असल्याचं दिसून येतं. त्यामुळे गांधी घराण्याशी प्रामाणिक आणि त्यांच्या विचारांप्रमाणे वागणारा नेता म्हणून गौरव गोगोई यांना विरोधी पक्षनेतेपदी प्रमोट केले जाण्याची शक्यता देखील बोलून दाखवली जाते. आता या फक्त शक्यता आहेत. खरं तर सर्वच सिनियर काँग्रेस नेत्यांनी मागणी केली आहे की स्वतः राहुल गांधी यांनी हे पद स्वीकारावं, पण राहुल गांधी स्वतः हे पद न घेता त्यांच्या जवळच्या व्यक्तीला हे पद देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं 10 वर्षांनी विरोधी पक्षनेता कोण असणार आहे याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. तुम्हाला काय वाटतं, या तिघांपैकी कोण विरोधी पक्षनेता होईल की स्वतः राहुल गांधी हे पद स्वीकारतील? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राष्ट्रीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.